श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहोरील लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. श्री महाराजांचा मुक्काम साखरखेर्ड्याला होता आणि पुढे काही दिवस त्यांना रामकार्यार्थ कुठे परगावी जायचे नसल्यामुळे त्यांनी विनायकरावला काही दिवसांसाठी त्यांच्या घरी धानोऱ्यास पाठविले होते. ते तिथे एक दिवस सकाळची उपासना करून जप करीत असताना त्यांच्या आईने गाईच्या धारोष्ण दुधाचा पेला त्यांच्याजवळ आणून ठेवला व म्हणाली, श्री महाराजांना धारोष्ण दूध आवडते ना, तेव्हा त्यांना या दुधाचा लवकर नैवेद्य दाखव. त्याप्रमाणे त्यांनी लगेच त्या धारोष्ण दुधाचा श्री महाराजांना नैवेद्य दाखवला आणि नित्यनियमाचा उरलेला 2 माळी जप करून श्री महाराजांचा हा प्रसाद घेऊ म्हणून दुधाचा प्याला जवळच ठेवला व डोळे मिटून उरलेल्या 2 माळा जप करू लागले. तेवढ्यात तिथे मांजर येऊन तिने त्या पेल्यात तोंड घालून दूध प्यायला सुरुवात केली. चटचट आवाज आला म्हणून त्यांनी डोळे उघडून पाहिले तर मांजर दूध पीत होती. त्यांनी मांजरीला हाकलले, परंतु मनात विचार आला की आता मांजरीने उष्टा केलेला हा महाराजांचा प्रसाद कसा घ्यावा. शेवटी त्यांनी ते प्रसादाचे संपूर्ण दूध तुळशीला टाकून दिले. प्रसादाचा त्याग झाला म्हणून त्यांच्या मनात सारखी रुखरुख होती. त्यांनी या घटनेची वाच्यता कुणाजवळही केली नाही. नंतर नियोजित वेळेप्रमाणे ते साखरखेर्ड्यास परत आले. एक दिवस ते रामाची पूजा करीत असताना महाराज गाभाऱ्याजवळ आले व चौकटीवर हात ठेवून त्यांना म्हणाले, बाळ, मला तुला एक गोष्ट सांगायची आहे. मांजराचं तोंड निर्मळ असते बरं, परंतु शेपूट अपवित्र आणि केस अत्यंत वाईट असतो. हे श्री महाराजांच्या मुखातून ऐकून आपण श्री महाराजांच्या दुग्धप्रसादाचा त्याग केला याचं त्यांना खूप वाईट वाटू लागलं. परंतु महाराजांचं अंतर्ज्ञान बघून ते आश्चर्यचकित झाले. याचा अर्थ आपण दिलेलं दूध श्री महाराजांनी ग्रहण केलं होतं म्हणायचं. श्री महाराजांचं सर्वत्र व्यापकत्व बघून त्यांना अत्यंत आनंद झाला. महाराज कोठे नाही, नाही कोठे महाराज, महाराज जेथे नाही ऐसी जागा नाही नाही. श्री महाराजांच्या या पदात श्री महाराजांची चराचरात असणारी व्यापकता दर्शवली आहे याची त्यांना प्रचिती आली. श्री महाराज कुठे नाहीत, ते सर्व काळात सर्वत्र विद्यमान आहेतच, परंतु आपला तसा विश्वास मात्र असावा लागतो. असो. सन 1972 एक वेळ श्री महाराज मेहकरहून बीबी मार्गे साखरखेर्ड्याला जात असताना बीबीहून साखरखेर्ड्याला जाणारी गाडी उशिरा असल्यामुळे बीबीला काही वेळ थांबावे लागले. तिथे सखाराम महाजनची एक छोटी हॉटेल होती. त्यांनी श्री महाराजांना बसण्यास खुर्ची दिली व बरोबर असणारा सेवेकरी महाराजांसमोर एका पाटीवर बसला. महाराज माळ घेऊन जप करू लागले. काही वेळाने तिथे एक ख्रिश्चन धर्म प्रचारकांची गाडी आली व त्यांनी तिथे काही पत्रके वाटली. त्यातले एक पत्रक सेवेकऱ्यालाही दिले. सेवेकऱ्याने ते पत्रक वाचले तेव्हा महाराजांनी विचारले, बाळ, कशाचं पत्रक आहे. तेव्हा सेवेकऱ्याने ते ख्रिश्चन धर्म प्रचाराबाबतचं पत्रक असल्याचं सांगितलं. महाराजांनी त्यास ते वाचण्यास सांगितले. त्याप्रमाणे सेवेकऱ्यांनी ते महाराजांना वाचून दाखविले. तेव्हा श्री महाराज म्हणाले, बाळ, हे ख्रिश्चन लोक सातासमुद्रा पलीकडून व्यापाराच्या निमित्ताने आपल्या भारतात आले. व्यापार करता करता आपण संघटित नसल्यामुळे आपल्या येथील राज्यकर्त्यांची आपापसात भांडणे लावून सत्ता मिळविली आणि 150 वर्ष आपल्यावर राज्य केले. इथे त्यांच्या ख्रिश्चन धर्माचा प्रसार केला आणि आपली इंग्रजी भाषा इथल्या लोकांवर लादली. त्यांच्या या भाषेपुढे आपली मातृभाषा लोकांना तुच्छ वाटू लागली. काही तथाकथित सुशिक्षित लोक तर त्यांना देवाप्रमाणे समजू लागली. एखादा ख्रिश्चन मनुष्य अशा तथाकथित सुशिक्षित हिंदूंच्या घरी गेला तर त्याला घरी देव आल्याचा आनंद होऊ लागला. ख्रिश्चन मनुष्य घरी आला म्हणजे अशीही तथाकथित काही सुशिक्षित मंडळी तो आपला फार मोठा गौरव समजू लागली आणि त्या ख्रिश्चनाचा देवा संतांपेक्षाही अधिक आदर अशा घरी होऊ लागला. अतिथी देवो भव हे आपण समजू शकतो, परंतु तो देवासारखा वागतो का हे मात्र समजून घेणे गरजेचे आहे. तो ख्रिश्चन मनुष्य तुमच्या देवाधर्माला तुच्छ समजत होता. ते तुमच्या धर्माची व देवादिकांची उघड निंदा करीत होते,
परंतु तथाकथित सुशिक्षित समजणारे हे काही लोक क्षुल्लक स्वार्थापोटी त्यांचे लाचार बनले. त्यांच्या ताटाखालचे मांजर होऊन ते सांगतील तसे वागू लागले. आपल्याच धर्माचे लोक स्वार्थापोटी आपल्या जातीधर्मात तेढ निर्माण करू लागले. आणि दुसरीकडे आपल्या देवधर्माची आतापर्यंत अखंड सेवा करत असणाऱ्या आपल्या समाज बांधवांना आपल्यातील काही मंडळींनी हीन समजून दूर लोटलं. खरं म्हणजे हे सर्व लोक आपल्याला अत्यंत जवळ असणारे आपले समाज बांधव, आपले धर्मबंधू. त्यामुळे आपल्या सनातन धर्माचं खूप नुकसान झालं. अरे, आपल्या या समाज बांधवांची केवळ नावे पाहिली तरी त्यांची आपल्या देवाधर्मावर, आपल्या संतावर केवढी दृढ निष्ठा होती हे कळून येते. विठ्ठल, पांडुरंग, हरी, तुकाराम, नामदेव अशी पुरुषांची, तर रुक्माबाई, जनाबाई, चंद्रभागाबाई, भीमाबाई, लक्ष्मीबाई अशी स्त्रियांची नावे. हे बोलणं सुरू असतानाच साखरखेर्ड्याला जाणारी गाडी आली आणि हा विषय तेवढ्यावरच थांबला. असो. साधक हो, परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजांच्या जन्मोत्सवात श्री महाराजांची हत्तीवरून मिरवणूक व त्यांच्यावर विमानातून पुष्पवृष्टी होणार अशी पत्रके छापली गेली. तेव्हा आकस्मिकपणे श्री महाराजांच्या वाचण्यात ते पत्रक आले. तेव्हा त्यांनी उत्सव समितीतील लोकांना काय सांगितले हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.